कोणी त्याला नावं ठेवू नयेत म्हणूनच मी कधीकधी कठोर बोलते. 5-10 मिनिटात वड्या तयार झाल्या. खूप सुंदर झाल्या होत्या. आता मी जाते घरी. थांबा ना काकू, तुम्ही जाताना सगळं करून जा. तुमच्या हातानेच वड्या काढून डब्यात भरून गेलात तर मला जास्त समाधान वाटेल. ती पुन्हा कामाला लागली. वड्या अलगद काढल्या. एक एक वडी जपून हाताळली. पार्वतीबाईंनी त्या डब्यात भरल्या. एक देवासाठी आणि एक मला दिली. मी आणि वेणुताई फुले घेऊन घरी आलो. पण घरात आई दिसली नाही. अंथरुणात झोपलेली होती. श्यामची आई, काय झाले? असे अवेळी का झोपलात? तुम्हाला बरे वाटत नाही का? नाही ग, थोडी कणकण आहे अंगात. थोडा घाम येऊन गेला की बरे वाटेल. अंगात ताप असताना सुद्धा तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंत? त्या वड्या झाल्या नसल्या तरी चालल्या असत्या. तुमच्या प्राणांपेक्षा काय प्रिय आहेत. आम्हा बायकांना त्याचं काही वाटत नाही. आपल्या माणसासाठी थोडं कष्ट घ्यायला काय हरकत आहे. रात्री वेणुताई निघताना म्हणाली, श्याम, आज मी भात शिजवून ठेवते. भात चुलीवर चढवला. भाजलेल्या चवळ्यांचा डबा माझ्याजवळ दिला आणि म्हणाल्या, हे तोंडी लावायला. श्याम, तुझी आई खूप थोर आहे. अंगात ताप असताना सुद्धा माझ्यासाठी एवढं केलं. खरंच तू खूप नशीबवान आहेस. ते शब्द ऐकताच माझे डोळे पाणावले. आईने ते ओळखले. ती जवळ आली आणि माझ्या पाठीवर मायेने हात फिरवला. त्या एका स्पर्शात आईचं सगळं प्रेम, तिचा त्याग आणि तिची माया सामावलेली होती. आजही तो क्षण आठवला की माझे डोळे पाणावतात आणि मन नकळत आईला नमन करतं.